देवळाली कॅम्पमध्ये 100% शांततापूर्ण बंद यशस्वी. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर. दिल्लीतील कथित पेपरफुटी प्रकरण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईचा निषेध करत विविध मागण्यांसाठी देवळाली कॅम्प शहर विचार मंच यांच्या वतीने गुरुवार दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या देवळाली कॅम्प शहर बंदला नागरिक, व्यापारी व विविध सामाजिक संस्थांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. शहरातील व्यापारी प्रतिष्ठानने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले असून हा बंद 100% यशस्वी व पूर्णपणे शांततापूर्ण वातावरणात पार पाडल्याचा दावा आयोजकांनी केला. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाची तमाना बाळगता नागरिक मोठ्या संख्येने जुने बस स्टँड, देवळाली कॅम्प येथे एकत्र जमले. अनेकांनी छत्र्या व रेनकोट परिधान करून आंदोलनात सहभाग नोंदविला. त्यानंतर हातात तिरंगा ध्वज घेऊन शहरातून भव्य शांतता रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. या रॅलीची सांगता देवळाली कॅम्प येथील झेंडा चौक येथे झाली. यावेळी झालेल्या सभेत RD जाधव, गोकुळ लोखंडे, प्रमोद मोजाड, राहुल काळे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी कायदे करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर देवळाली कॅम्प शहर मंचाच्या शिष्टमंडळाने देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीयुत पाटील यांना भेट देऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात दिल्लीतील कथित पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईची चौकशी, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे, भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करणे तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशा विविध मागण्यांसाठी या निवेदनात सादर करण्यात आले. शासनातर्फे तातडीने पोहोचून आवश्यक कारवाई करण्याची विनंती करण्यात आली. या आंदोलनात रॅलीमध्ये रतन चावला, पंडित साळवे, गोकुळ मोजाड, गोकुळ लोखंडे, संदीप चौधरी, राहुल काळे, RD जाधव, दीपक काळे, दीपक भंडारी, सुभाष बोराडे, सिद्धार्थ पगारे, जेम्स बर्नाड, अशोक साळवे, मनोज रूपवते, गौतम पगारे, संतोष गायकवाड, जिनू जोश, नितीन गायकवाड, वाजिद सय्यद, जहांगीर शेख, रवी बोराडे, प्रकाश गिरवे, कुंदन दोंदे, आदर्श सावंत, जिलास वास खान, विजय निकम, यश जगताप, कुणाल काळे, यश खरात यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी सहभागी झाले होते. तसेच डायमंड सोशल ग्रुप, गुरु सोशल फाउंडेशन, जय बजरंग फाउंडेशन, RK ग्रुप, शिव युवा प्रतिष्ठान यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमोद मोजाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. AKP न्यूजसाठी उपसंपादक शौकत अली काझी, देवळाली कॅम्प, नाशिक.